नीतू, ते काम बंद कर आणि मी विचारते त्या प्रश्नांची आधी उत्तर दे, कळलं ना? नीतू, अगं मी काय म्हणते ते काम थांबव आणि माझ्या प्रश्नांची उत्तर दे आधी. आर यू इवन लिसनिंग टू मी? तू क्लायंट्सना फोन करून पुन्हा नवीन काम घ्यायची काय गरज होती? आपल्या जुन्या कामाचा एवढा बॅकलॉग आहे आणि आता हे नवीन काम. पल्लू, तुला माहिती आहे ना काय? आभा सध्या किती स्ट्रगल करतोय. फारसं कमवत पण नाहीये ना तो. मग त्याच्या अशा कठीण परिस्थितीत मीच त्याला सांभाळून घ्यायला हवं ना. आणि तेही फक्त तो मोठा स्टार होईपर्यंत. एक्सक्यूज मी, तो स्टार होईल तेव्हा होईल, पण आता सध्या जे काम घेतलंयस ना तू, ते बघून माझ्या डोळ्यांसमोर स्टार चमकतायत. अगं आपण दोघीच आहोत यार नीतू, कुठली मॅन पॉवर पण नाही आणि तू अशी कमिटमेंट देऊन मोकळी झालीस. पल्लू, या सगळ्याची आयडिया आहे मला, पण फक्त काहीच दिवसांचा प्रश्न आहे. एकदा का आभास मोठा सेलिब्रिटी झाला ना की मग मी हे सगळं काम सोडून देणार आहे आणि फक्त आराम करणार. वा, आहे ते काम संपत नाहीये आणि आमच्या मॅडम रिटायरमेंटचे स्वप्न बघताय. ब्रिलियंट. शट अप. मी रिटायरमेंट नाही म्हटली. मग तेव्हा मी फक्त आभाससाठी काम करणार. त्याची पर्सनल सेक्रेटरी म्हणून, यु नो. ओ, ते काय ना, पुरुषांना त्यांचे फायनान्शियल डिसिजन्स व्यवस्थित घेता येतात. सो आभासच्या प्रत्येक प्रोजेक्टचं पेमेंट मी डिसाइड करणार. वा. आणि त्याचे कपडे पण मीच डिझाईन करणार. नाही, कल्पना खूप चांगली आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मॅडम, तुम्ही इंटिरियर डिझायनर आहात. या आय नो, पण जनरली मोठ्या सेलिब्रिटीजच्या मिसेसच त्यांचे कपडे डिझाईन करतात. आणि तेव्हा मी पण तर सेलिब्रिटी वाईफ असेल ना. सो आभासचे कपडे पण मिसेस आभास डिझाईन करतील, यु नो. व्हॉट? धन्य धन्य आहात तुम्ही मॅडम, धन्य. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुम्ही राजेश तिळगुळकर ना? या. फार सुंदर झाला हा तुमचा प्रोग्राम. खूप छान आणि सुरात गाता तुम्ही. रिअली? धन्यवाद. आपण? मी अनुराधा. घरी मला लाडानी अनु म्हणतात. माझ्या घरी लाडाने मला रेणू म्हणतात. राजू म्हणतात. राज, राजा, त्यांचा मूड असेल ते म्हणतात. राधा. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.